पुढील चेंडू असेल. याही वेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला बॉलची फेकी केली होती. लो फुलटा चेंडू होता. अगदी क्रॉस बॅट आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र याही वेळेस बॉट आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी दोन्ही संघाचा जर विचार केला तर अगदी त्याच ताकदीचे संघ आहेत. रोहितनं आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केलंय. अगदी महत्वाचं शतक, ज्या शतकामध्ये धावा घेतल्या जातात, अगदी हाणामारीचं शतक आपण ज्याला म्हणतो ना, अशा पहिल्या शतकामध्ये कुशल शनी अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॉल डाऊन दरम्यान उभा राहिला. फिडर बॉल खाली येतात. झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच एक तरुण खेळाडू त्या रिजन मध्ये आपण पाहतोय आणि झेल या ठिकाणी सुटतो. जीवनदान आपण पाहायला मिळतंय. अगदी एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ओमकार साठी हे जीवनदान असेल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर धावा लागतात धाव फलकावरती 2. अगदी महत्वाचं शतक आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती अगदी 5 चेंडू आतापर्यंत रोहितने फेकलेत. चांगली गोलंदाजी. अगदी अखेरचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा. याही वेळेस आपण पाहतोय अगदी बॅट्समनच्या हिटिंग झोन पासून लांब बॉल फेकला जातोय, स्विंग केला जातोय, कट केला जातोय. पंचांचा इशारा येतोय, शतकाची समाप्ती होते. अगदी पहिल्या शतकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा लागल्या धाव फलकावरती 2. एनी विकेट लॉस. अगदी महत्वाचं शतक हाताळलंय रोहितनं. अप्रतिम गोलंदाजी. चला, जास्तीची वेळ टीम मीटिंग अलाउड नाहीये मित्रांनो, आपण त्याची नोंद घ्यायची. अधिकचा वेळ न घेता आपण स्पीडअप करायचंय. अगदी जर आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 2 आपण पाहतो. दिवस क्रमांक 1 आहे. अगदी उद्घाटन आपण मान्यवरच्या शुभ हस्ते या टुर्नामेंटचं घेतलं होतं. अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. थोडीशी आपण मॅचला लेट सुरुवात होते, त्यामुळे अगदी टीम मीटिंग अलाउड नसेल. अधिकचा वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करायची. बॉलर नाव काय बॉलरचं? स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी आपण पाहतोय ऋषी बॉलिंग मार्क वरती येईल. अगदी पहिला चेंडू हात लेफ्ट आपण पाहतोय. राईट हँड बॉलर आहे. पूर्णपणे ब्लॉक केलेला चेंडू. यावेळेस अगदी आपण पाहतोय वराच्या वेगाने बॉल ड्रायव्हर करतोय. बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. याच बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी संघाचा पहिला चौकार निर्णायक क्षणी येतोय. चांगला आपण पाहतो. अगदी चेंडू चांगला हाताळला होता ऋषीनं. अगदी प्रॉपर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळेस अगदी बॉल वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल केला आणि या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येतील. या 4 धावेला स्कोर कार्ड पुढे सरकतो. धाव लागतात धाव फलकावरती 6. कोणी मारला? लेग बायचा आहे ना चौका. नेक्स्ट बॉल असेल. ओमकार आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय ओमकारनं बॉल सोडून दिला, मात्र पंचांनी यावेळेस त्याची अपील अगदी अमान्य केली की थोडस शफल आपण पाहतोय यावेळेस. आणि पंचांनी या ठिकाणी अगदी सांगितले की हा योग्य बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजी. अगदी ऋषीचा विचार केला तर बॅट्समनला ऋषी फॉलो करतोय. ज्या पद्धतीने शफल केले जाते, बॅट्समनच्या हिटिंग झोन पासून लांब फेकला जातोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी अकोट टप्प्याचा बॉल फेकला होता. अगदी समोरच्या बाजूला बॉल आपण पाहतो ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केले जाते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी या शतकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 4 धाव आले. दुसरा चेंडू डॉट जातोय. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी महत्वाचं पॉवर प्लेचं अंतिम शतक, अर्थात दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे. ऋषी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी पुन्हा एकदा ऋषी निघेल. फील्ड मध्ये थोडासा बदल केला जातोय. अगदी लॉंग ऑफ आपण पाहतोय. मिड विकेटला पाहतोय. 2 फिल्डर कॅचिंग पोझिशन साठी आहेत. एक चांगली महत्वाची मॅच आपण पाहतोय. काटेकी टक्कर. एका बाजूला आपण जर संघ पाहिलात ना तर कामशेत आहे, तर दुसऱ्या बाजूला वडगाव. 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. यावेळेस मात्र पंचांच्या हात जमिनीला समांतर होते. अर्थातच वाईट चेंडू पंचांनी घोषित केले. एक्स्ट्रा धाव लागते धाव फलकावरती. एका धावेने स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 8 धाव लागते धाव फलकावरती. कोणती विकेट येत नाहीये. चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे.
यावेळेस अगदी फुलटा चेंडू होता, बॉलला डिस्पॅच केला, त्या रेषेमध्ये फिल्डर आहे, मात्र हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. एक महत्वाचा बिग ब्लास्ट आपण पाहतोय. ओमकारच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका असेल, अप्रतिम फटका, माफ करा अमरच्या बॅट मधून हा फटका येतो. अगदी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिला, अगदी फुलटा चेंडू होता, लॉंग ऑफला हिट केला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतो रिव्ह्यू साठी, अगदी हाईट साठी चेक केला जाईल. अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांकडून या बॉलची पाहणी केली. यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी येते, योग्य बॉल होता. या बॉलच्या पाठीमागे नक्कीच 6 धावा आलेत. अगदी स्कोर कार्डला एक गती प्राप्त केली जाते. अर्थातच या षटकाच्या पाठीमागे जर आपण विचार केला ना, 6 धावा आल्या, स्कोर कार्ड वाराच्या वेगाने ट्रॅव्हल झाल्या. 16 धावा लागतात दहा फलकावरती. स्पीड अप करायचं मित्रांनो. अगदी बॉलचा जर विचार केला तर या शतकातील 4 चेंडू कंप्लीट झालेत. अर्थातच येणारे 2 चेंडू जे शेष असतील, अर्थातच पॉवर प्लेचे शतक नेक्स्ट बॉल असेल. अगदी ऋषीचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू आता 12 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि या चेंडूवरती षटकार येतोय. महत्वाचं शतक, अर्थातच पॉवर प्लेचं शतक आहे. नेक्स्ट बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतो ओमकारला. याही वेळेस हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले, त्या रेषेमध्ये फिल्डर आहे, अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी आपण जर पाहिलं तर ओमकारचा विचार केला तर ओमकारनं आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, 6 धावा बनवलेत. अमरचा विचार केला तर 6 चेंडूवरती 8 धावा बनवतोय. अगदी महत्वाची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल. अगदी क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस अगदी डायरेक्ट स्टंपचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ड होत आहेत. धक्का क्रमांक असेल पहिला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ऋषी, अगदी थोडीशी जागा त्याला मिळाली होती आणि क्लीन बोल्ड आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला बसतोय. वडगाव संघाला धाव लागतंय 10 फलकावरती. 15 शतकाची समाप्ती झाली. 2 शतकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अर्थातच पॉवर प्लेचे 2 शतक समाप्त झालेत. येणाऱ्या 3 शतकामध्ये नक्कीच फील्ड ओपन असेल. अगदी दोन्ही संघांना विनंती, पंचांना सुद्धा विनंती, आपण या ठिकाणी टायमर लावलेला मित्रांनो. आपल्याला एक शतक 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंच आहे. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपलीच पाहिजेत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे मित्रांनो, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. अगदी स्वतःचं दुसरं शतक आणि संघाचं 3रं शतक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती असेल रोहित. शतक क्रमांक 3, बॉल क्रमांक पहिला रोहित निघालाय. अगदी आपण पाहतो हिट करण्याचा प्रयत्न केला, हिटिंग झोन पासून बॉल लांब फेकला जातो. रोहितचं कौतुक असेल. आपण रोहितचा विचार केला ना, एक स्ट्रायकर बॉलर आहे. अगदी एक गाव एक टीम तर तो खेळाडू खेळतच असतो, मात्र तालुक्याच्या अनेक मोठे स्पर्धा या खेळाडूने खेळलेल्या आहेत. त्यामुळे खूप मोठा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. म्हणूनच स्ट्रायकर बॉलर म्हणून त्याची भूमिका खूप महत्वाची असते. अगदी 3रं शतक सुद्धा तो स्वतः घेऊन येतोय. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला फेकला होता बॉलवरती आपण व्हेरिएशन पाहू शकता. अगदी बॅकअप द हँडचा वापर सातत्याने केला जातो. रोहितचा बॅट्समन अगदी जागेवरती उभा राहतोय. बॉल कोणताच त्याच्या लक्षात येत नाहीये. सातत्याने फिंगर रोल्स करणं, स्लो बॉल फेकणं, बॉलला उसळी देणं, अतिरिक्त गती देणं, सातत्याने व्हेरिएशन दाखवलं जातं. हा खेळाडू तालुक्याचा खेळाडू काय आहे, आयकॉनिक खेळाडू काय आहे ना, त्याची प्रचिती आपण मैदानामध्ये पाहताय. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं शतक हातवतोय रोहित. याही वेळेस आपण पाहतोय अगदी चांगला चेंडू हाताळलाय. ज्या पद्धतीने टेस्ट बॉलिंग केली जाते ना, अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकणं,
एकाच टप्प्यावरती आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला बॉलला स्विंग करणं, अर्थातच इन स्विंग आणि आउट स्विंग याचा सातत्यानं उपयोग केला जातो रोहितच्या शतकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. अगदी आपण या शतकाचा विचार केला तर सलगचे 3 चेंडू डॉट येत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. महत्वाचं शतक आहे. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉलला अतिरिक्त उसळी दिली होती. बॉल अगदी वाराच्या वेगाने ट्रॅव्हल करतो. बॉलचा पिछा केला जाईल. नक्कीच चांगले स्टँडर्ड एफर्ट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पंच पाहतील या बॉलच्या पाठीमध्ये किती धावा येत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय की एक धाव वाचवण्यासाठी सुद्धा जीवाचं रान केलं जातं. चांगला प्रयत्न होता. खूप कौतुक असेल. अगदी धाव वाचवले जात आहेत. पंचांचा इशारा तो या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 3. अगदी 3 धावा या बॉलच्या पाठीमागे येतील. चांगले प्रयत्न आपण पाहतोय कामशेत संघाकडून. कामशेत संघाचा जर विचार केला ना अगदी आपण पुण्याकडून साताऱ्याकडून मुंबईला जाताना जो कामशेतचा बोगदा लागतो ना त्या परिसरामधला हा संघ आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र आपण पाहतोय यष्टनच्या पाठीमागे गलती झाली, मिस्टेक झाली आणि या बॉलच्या पाठीमागे बाईकच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय. 4 धावा येतील. अगदी महत्वाच्या क्षणी हा चौकार येतोय. ज्या ठिकाणी बॅट मधून धावा निघत नाहीत ना मात्र एक्स्ट्रा धावा निघतायत. आपल्याला एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. नक्कीच वडगाव संघाचा विचार केला ना यांच्याकडे सुद्धा खूप चांगली बॉलिंग लाईनअप आहेत. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. अगदी विकेट फ्रेश आहे. पहिला दिवस आहे. नक्कीच रंगतदार मॅच आपण पाहतोय. अगदी काटेकी टक्कर. एका बाजूला कामशेत संघ 11 तर दुसऱ्या बाजूला वडगाव संघ आपण पाहतोय. या 4 धावांच्या नंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना धाव लागतात धाव फलकावरती 22. नेक्स्ट बॉल. अगदी यावेळेस आपण पाहतोय क्रॉस बॅटरने फटका केला. त्या रिजनमध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. बॉलची फेकी येते डायरेक्ट. यावेळेस सुद्धा यष्टी रक्षणाकडून मिस्टेक होते. फिल्डर्सला विनंती असेल मित्रांनो आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी घ्यायची. आपण पाहतोय अगदी कामशेत संघ एक धावासाठी झुंज देतोय. कारण आपण पाहिलं मैदानाचा जर विचार केला ना तर लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. विकेट फ्रेश आहे. अप्रतिम एफर्ट्स आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केले जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनंतर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धाव लागतोय धाव फलकावरती 24. गडी बाद होतोय 1. पंच एकदा प्लेयर्सला विचारायचं पाण्याची वगैरे गरज आहे का. अगदी डायव्ह एफर्ट्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यात. अगदी उन्हाच्या तडाखा असताना सुद्धा एक चांगले एफर्ट्स आपण पाहतोय. शतकाची समाप्ती होते. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव लागतंय धाव फलकावरती 24. गडी बाद झालाय 1. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 4थं षटक विलास बॉलिंग मार्क वरती पाहतोय. मलिंगा टाईप बॉलिंग करणारे बॉलर अगदी फेमस आहे. सिनियर खेळाडू. समोरच्या बाजूला फेकला बॉल चाललाय वाराच्या वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. समोरच्या बाजूला हिट केला अलाउंड द कार्पेट. बॉल वाराच्या वेगाने गेला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 28. विलास आपण बॉलिंग मार्क वरती पाहतो. एक सिनियर खेळाडू आहेत. अप्रतिम गोलंदाजी करतात. अगदी श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगाच्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना त्या पद्धतीने गोलंदाजी करतात. आता मात्र बॅकअप द हँड टाकण्याचा प्रयत्न केला. नक्कीच हा बॉल डॉट येतोय. अप्रतिम गोलंदाजी. अगदी विलासने विचार केला की बॉलला गती जर लावली ना तर बॉल अगदी ट्रॅव्हल वाराच्या वेगाने होते. यावेळेस मात्र स्लो राम करण्याचा प्रयत्न. नक्कीच यश येतोय. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज घेतली जाते. पंचांचा इशारा येतोय. बाद. एसटीनच्या पाठीमागा रोहित अप्रतिम झेल. एका पायावरती उंच उडी घेऊन बॉलला कॅरी केलं आणि झेल कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी महत्वाचं षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि धाव लागतात धाव फलकावरती 28. एक सिनियर खेळाडू विलास बॉलिंग मार्क वरती पाहतोय. प्रेम असेल स्ट्राईक वर. यावेळेस सुद्धा प्रेमने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र मिस होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल अगदी समोरच्या बाजूला फेकला जातोय.
आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. ज्या बॉलच्या पाठीमागे 1 धाव होती ना तिथं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अर्थातच आपण पाहतो मिस थ्रो केला जातोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिला धाव लागतात धाफलकावरती 32 विकेट लॉस. नेक्स्ट चेंडू असेल, विलास पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस आपण पाहतो बॉलला गती दिली, अप्रतिम चेंडू, अगदी बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केली आणि या बॉलच्या पाठीमागे नक्कीच डॉट बॉल येतोय, कोणतीही धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल, प्रेम आपण पाहतो स्ट्राईक वरती. आता मात्र हिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागं प्रेम सरकला, अगदी जागा बनवायचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी डॉट बॉल येतोय. पंचांचा इशारा, तो षटकाची समाप्ती झालाय. अगदी रोहितला विनंती असेल पंचांशी आपण कोणताही वाद नाहीये घालायचा, अगदी डिसिजन त्यांनी दिलेला आहे. अगदी अगदी पंच आपला डिसिजन काय व्हायचा आहे, रिव्ह्यू साठी चेक करायचं आहे. ओके, या आपण रिव्ह्यू चेक केला जाईल. नक्कीच धावबाद साठी आपण जर पाहिलं ना तर कामशेत संघाने अपील केली होती. अगदी पंचांनी त्यांची अपील मान्य केली की आपण रिव्ह्यू कडे जाऊयात. अर्थात रिव्ह्यू चेक केला जातोय. ओके, आपण मेन स्क्रीनवरती पाहिलं पंचांनी अगदी डेट शतकाची समाप्ती दिली होती. शतक संपलं होतं, डेट झाला होता बॉल. अर्थात त्याच अपील आपली नाकारली जाते. या बॉलची पाठीमागं डॉट असेल, विकेट येत नाहीये. आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक केलंय. अर्थातच आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव लागतात धाफलकावरती 30, गडी बाद होतोय 2. येणारे 6 चेंडू टार्गेट सेट करणारे चेंडू असतील. महत्वाचं षटक. आता आपण बॉलिंग मार्क वरती पाहतो जर्सी क्रमांक 45. अर्थातच एक नवीन खेळाडू, तरुण खेळाडू बॉलिंग मार्क वरती पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अखेरचे 6 चेंडू हाताळण्यासाठी दादा बॉलिंग मार्क वरती. अगदी 45 जर्सी क्रमांक आहे. अर्थातच भारताकडून रोहित शर्माची जर्सी क्रमांक आपण पाहतो. बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू, अगदी लहान खेळाडू आहे, अगदी लेग साइड हिट करण्याचा प्रयत्न, जल घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहतोय की पहिला चेंडू दादानं खूप चांगला हाताळला. अगदी दादाचा जर विचार केला नाही की लहान खेळाडू, अगदी आपण पाहिलं तर 13-14 वर्षाचा हा खेळाडू बॉलला गती प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी त्याच्यासाठी फील्डचा विचार केला तर लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर फिल्डर लावलाय. यावेळेस मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि पॅनच्या मध्ये फेकला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. बॉलची फेकी येते. रोहित असेल त्या मुख्य विकेट किपिंगच्या भूमिकामध्ये चांगला थ्रो होता. मात्र आपण जर पाहिलं तर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येत आहेत. अगदी या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकला जातोय. धाव लागतात धाफलकावरती 33. एक चांगलं षटक, महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक असताना अगदी 2 चेंडू दादानं फेस केलं तरी धावा मात्र खर्च केले 3. नेक्स्ट बॉल असेल, यावेळेस अगदी ऑफ साईडला हिट करण्याचा प्रयत्न, अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी पंचांचा इशारा येईल, स्ट्राईक वरती गडी बाद होतोय. पंचांचा इशारा होतोय. धक्का क्रमांक असेल 3रा. धाव लागते धाफलकावरती 33. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अगदी स्ट्राईक वरती तो खेळेल. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू संपले, येणारे 3 चेंडू महत्वाचे असतील. अर्थात टार्गेट सेट करणारे हे 3 चेंडू असतील. आकाश असेल स्ट्राईक वरती.
यावेळेस सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण जर पाहिलं तर या बॉलच्या पाठीमागे एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर आता प्रेम येतोय. अगदी प्रेमचा जर विचार केला ना तर क्रॉस बॅटेड हा फलंदाज आहे. सातत्यानं लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस अगदी तरुण खेळाडू आपण पाहतोय दादू असेल. यावेळेस आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती बॉल फेकला, अपील केली जाते. दादूची आपण सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी अप्रतिम चेंडू आता बॅटची एज घेतली जाते. रोहितनं जल कंप्लीट केला. धक्का क्रमांक 4 धाव लागतोय दाबलकावरती 33. 34 अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड अपडेट केला जातो. 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड, अर्थात 34 धावा लागतात त्या फलकावरती. असं नाही करायचं. अरविंद गेला ना, कोण गेला आता? न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल. यावेळेस आपण पाहतोय लेग साईड हिट करण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती मात्र पंचांच्या हात जमिनीला समांतर होत आहेत. अर्थातच पंचांनी वाईट असा घोषित केलेला एक्स्ट्रा धाव लागते त्या फलकावरती. अगदी फील्ड मध्ये बदल केला जातोय. ज्या पद्धतीनं फलंदाज आक्रमक होतोय ना की लेग साईडला हिट करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. नक्कीच फील्ड मध्ये बदल केला जातोय. दादू असेल बॉलिंग मार्क वरती. अखेरचा चेंडू फर्स्ट इनिंग मधला. यावेळेस आपण पाहतोय क्रॉस बॅटिंगने खेळायला फटका आला होता. कार्पेट्स अप्रतिम क्षेत्ररक्षण एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न असेल. थ्रो मात्र आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने आला. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. सोमनाथने केलेला 2 धावा. कोणी केले? सोमनाथचे. या 2 धावा आपण कंप्लीट करतोय. धावबाद होईल आणि या 2 धावे स्कोर कार्डचा जर विचार केलात ना तर धावा लागतात दहा फलकावरती 37. येणारे 30 चेंडू असतील. कामशेत संघाला धावा बनवाव्या लागतील 38. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जिंकण्यासाठी 38 धावांचा टार्गेट असेल कामशेत संघाला. अगदी आपण पाहतोय मुख्य आयोजकांच्या वतीने विनंती आहे मित्रांनो, संघा मैदानाच्या आतमध्ये येताना सुद्धा आपण शिस्त पाळायची. अर्थातच क्रिकेटचे रूल्स नियम आहेत ना आपल्याला पाळायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये येताना सुद्धा आपण लाईनअप न जायचं आहे आणि मैदानाचा ताबा सोडताना सुद्धा लाईनअप न करायचं आहे. आपण क्रिकेट आयुष्य आणि क्रिकेटवरती प्रेम करत असतो मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण त्याला सन्मान द्यायचा. नक्कीच आपण यानंतरचा मॅचचा टॉस घेणार आहोत. मॅच क्रमांक 3 कडे अर्थात आपण जाणार आहोत टॉस करण्यासाठी. एका बाजूला संघ आपण पाहतोय तळेश्वर प्रसन्न तळेदेव, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल मयंक आरोही 11 वसई संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की अगदी आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेक केली जाईल. विनंती असेल की आपण लगेच जमा व्हायचंय. कामशेत संघाला विनंती असेल की आपला एक्स्ट्रा प्लेअर आपण इकडे लगेच पाठवायचा आहे. कामशेत संघ लास्ट कॉल असेल मित्र, आपला एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायचा आहे.
आणि वडगाव संघाला सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या एक्स्ट्रा प्लेअरकडे पाठवायचं आहे. आपण 2 मॅच मध्ये टॉस करतोय, अर्थातच मॅच क्रमांक असेल तिसरी. एका बाजूला संघ आपण पाहतोय तळेश्वर प्रसन्न तळदेव, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल मयंक आरोही 11 वसई. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री दीपक पवार यांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक केली जाईल. श्री दीपक पवार, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक केली जाईल. माझ्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेरा या बाजूला करायचा. अगदी मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. माझा कॅमेरामॅनला विनंती असेल. ओके, व्हेरी नाईस. खूप चांगलं प्रेक्षेपण आपण करतात, चांगलं कॅमेरा फोकस आपला आहे. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅच क्रमांक 3चा टॉस आपण पाहतोय. तळेश्वर प्रसन्न तळेदेव, दुसऱ्या बाजूला असेल मयंक आरोही 11 वसई. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या नाणेफेकची आपण मेन स्क्रीनवरती पाहिलात. अगदी टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. ओके, आपण अपडेट करतोय तळेश्वर प्रसन्न तळेदेव या संघाने नाणेफेक जिंकलेले. नक्कीच आपला स्कोर कार्ड आपल्याला नक्कीच अपडेट आपल्याला ते कळवतील. आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर 2 संघ आहेत, कामशेत 11 आणि वडगाव संघ. अगदी वडगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना आपण जर स्कोर कार्ड जर पाहिलं ना 37 धावा बनवल्या होत्या 30 चेंडूवरती. 38 धावाचं टार्गेट दिले कामशेत संघाला. कामशेत संघाकडून 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आले का कामशेतचं कोण? चला आपण मॅच कडे जातोय. पहिला बॉल चेंडू सोमनाथ अगदी निघाला. पहिला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू आता अगदी ओव्हर पिचचा चेंडू होता. फक्त बॉलला दिशा दिली ऑफ साईडला. अगदी प्रॉपर लेदर शॉट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फक्त बॉलला दिशा देऊन संघाचं खातं उघडलं जातंय. कामशेत संघ अगदी प्रॉपर क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. विलास असेल स्ट्राईक वरती अगदी पहिल्याच चेंडूवरती एक धाव कंप्लीट केलंय. अगदी आपण पाहतो रोहित असेल स्ट्राईक वरती अगदी आक्रमक फलंदाज आहेत. बॉल क्रमांक 2 सोमनाथ पुन्हा एकदा निघालाय. याही वेळेस आपण पाहतो इन्सर्टचा फटका बॉल हवेमध्ये होता. अप्रतिम एफर्ट्स केलेत. अगदी बॉल आपण जर पाहिला तर हातामधून सुटला. यावेळेस आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाली. अगदी रोहितला जीवनदान मिळते. एका आयकॉनिक खेळाडूला जीवदान दिलं जाते. अगदी महत्वाच्या क्षणी विकेट येणारी होती आणि झेल सुटला जातोय. अगदी सोमनाथ सुद्धा नाराज आहे की अशी कॅचेस आपल्याला घ्याव्या लागतात. जसं क्रिकेटमध्ये म्हणलं जातं ना टेक कॅचेस आणि विन मॅचेस. आणि पहिल्याच चेंडूवरती संधी उपलब्ध केली होती सोमनाथनं. झेल मात्र सुटतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस इन्सनावचा फटका. वा भाई वा, काय फटका खेळलाय. बॉल चाललाय वरच्या वेगाने सी महाराजांच्या पलीकडे. या इनिंग मधला पहिला ब्लास्ट आपण पाहतोय विलासच्या बॅट मधून.
अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहायला अगदी ओव्हर पिचचा बॉल ऑफ साईडला हिट केलाय आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर ओव्हर साधण्यासाठी. अप्रतिम फटका विलास आप तो छा गए गुरु, काय फटका खेळलाय. अगदी प्रॉपर लेदर शॉट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉल वाऱ्याच्या वेगाने गेला सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका. या 6 धावेने स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर धाव लागतात दहा फलकावरती 8. एनी विकेट लॉस. अगदी अप्रतिम फटका खेळला विलासचा जर विचार केला ना, एक चांगले खेळाडू सिनियर खेळाडू काय फटका खेळला होता. नेक्स्ट बॉल असेल यावेळेस आपण पाहतोय अगदी ऑफ साईडला पॉवर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र सोमनाथने चांगला चेंडू हाताळला. अगदी बॉलला अगदी चेंडू चेक करायचे 5 चेंडू झालेत, अजून 1 चेंडू शेष असेल. अप्रतिम चेंडू हाताळला होता सोमनाथनं. डॉटच आहे की. नेक्स्ट बॉल असेल याही वेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल फेकला होता. अगदी बॅट आणि पॅडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती होते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागताय दहा फलकावरती 8. 3 डॉट काढले का त्यांनी? अगदी आपण जर पाहिलं ना दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला होता. त्या चेंडू नंतर जर आपण पाहिलं ना सलगचे 3 चेंडू डॉट केलेत विलासचे. अगदी विलासला जरी हल्ला चढवला असेल ना तरी सोमनाथ काही कमी नाहीये. एका बाजूला एक सिनियर खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला एक तरुण खेळाडू आहे. सलगचे 3 चेंडू डॉट काढलेत आणि धावफलक जर आपण पाहिलात ना तर पहिल्या षटकामध्ये अगदी 8 धावा दिलेत. महत्वाचं शतक पॉवर प्लेचं शतक आणि धावा खर्च केलेत 8. येणारे 24 चेंडू खूप महत्वाचे असतील. धावा बनवायचे येणारे 24 चेंडू धावा बनवायच्या 30. अगदी काटेकी टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कामशेत संघ विरुद्ध वडगाव. वडगाव आपण पाहतोय बॉलिंग करतोय. बॉलिंग मार्कवरती न्यू बॉलर आपण पाहतोय. बॉल क्रमांक पहिला अरविंद आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. अगदी पंचांकडे अपील केली जाते. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू याही वेळेस डॉट येतोय. अरविंद काय चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा बाउन्स. अगदी महत्वाचा चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा असेल. बॉल क्रमांक नेक्स्ट याही वेळेस बाउन्स केला जातोय. यावेळेस मात्र पंचांनी पाहतोय अपील केली जाते पंचांकडे. याही वेळेस पंचांनी डॉट केलाय. अप्रतिम गोलंदाज. अगदी आपण जर पाहिलं ना तो रोहित नाराज आहे. अगदी सलगचे 2 चेंडू त्याने डॉट खेळलेत. अगदी अरविंद आपण अरविंदला जर पाहिलं ना बॉलिंग मार्कवरती त्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे. नक्की हसू आहे कारण एका आयकॉनिक बॅट्समनला तो डॉट काढतोय. अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट बॉल असेल यावेळेस सुद्धा बॅटने हिट करण्याचा प्रयत्न. सलग ते 3 चेंडू डॉट येत आहेत. अगदी पॉवर प्लेचं महत्वाचं शतक आहे. अंतिम शतक पॉवर प्लेचं आहे आणि अशा वेळेस एका आयकॉनिक खेळाडूला उभं केलं जागेवरती. सलगचे 3 चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी. अरविंद अप्रतिम गोलंदाजी. बॉल क्रमांक 4. याही वेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळला. बॉल कॅप मध्ये गेला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. वाराच्या वेगाने ट्रॅव्हल करतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलात ना तर वाऱ्याच्या वेगाने पुढे जातोय. अर्थातच याही बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. धाव लागतंय धाव फलकावरती 12. नेक्स्ट बॉल यावेळेस अगदी आपण पाहता बॉल हवेमध्ये. आकाश बॉलच्या खाली येतोय. जेल सुटला जातोय. अगदी अशा जेल जर आपण सोडत असेल ना मित्रांनो याचा फटका आपल्याला नक्कीच बसेल. आपण पाहू शकता रोहितनं अगदी डोक्यालाच हात लावलाय. 2 जेल सुटतायत. एक महत्वाची विकेट. अगदी ही विकेट घेते ना तुम्ही कमबॅक करणार आहोत मित्रांनो आणि अशा वेळेस जेल सुटला जातोय. अगदी अरविंद सुद्धा नाराज आहे. अगदी ज्या फलंदाजाला त्यानं जागेवरती उभं केलं ना त्याच्यासाठी संधी उपलब्ध केली होती. अप्रतिम गोलंदाजी.
चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती असेल विलास. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा बाउन्स. नक्कीच पंचांचा इशारा तो वाईड साठी आणि 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय अरविंद साठी. यावेळेस आपण पाहतो लो फुलटाचा चेंडू अगदी ड्राईव्ह मारलं खेळपट्टीवरती. बॉल अगदी आपण पाहतोय अगदी बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. मेन स्क्रीन वरती आपण पाहू शकता लो फुलटा चेंडू होता. विलासनं समोरच्या बाजूला हिट केला. अगदी संधी होती मात्र अगदी मिस फिल्डिंग आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागताय धाव फलकावरती 18. एनी विकेट लॉस. मुख्य आयोजकांच्या वतीनं सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आहे. अगदी मुख्य आयोजकांच्या वतीने एक महत्वपूर्ण सूचना येते. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण जेवण करायचं मित्रांनो. अगदी आपण जर पाहिलं तर एसटीच्या पाठीमागं जो मंडप आपल्याला पाहायला मिळतोय त्या मंडपाच्या पाठीमागं एक हिरवा नेट असलेले शेड आहे. त्या ठिकाणी आपण जेवणासाठी मित्रांनो जायचंय. ज्या संघाची मॅच चालू आहे तो इतर संघाचे कोणी असतील त्यांना विनंती आहे की आपण जेवण करण्यासाठी जायचंय. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी मुख्य आयोजकांच्या वतीनं आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. शतक क्रमांक असेल 3. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रेमला. अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं 3रं शतक हातवतोय प्रेम. स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोहितला. अगदी रोहितचा विचार केला तर 7 चेंडू फेस करताना 6 धावांवरती खेळतोय आणि विलास अगदी 5 चेंडू फेस करताना 11 धावांवरती खेळतोय. अगदी महत्वाची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय प्रेमनं. चांगला चेंडू हाताळला होता. येणारे 17 चेंडू अजून शेष आहेत. धावा बनवायच्यात 20. काटेकी टक्कर आपण पाहतोय. अगदी 2 संघांची समान लढत मैदानाच्या आतमध्ये. अगदी मॅच आहे ना 50% वरती आहे. कोणताही संघ जिंकू शकतो, नक्की जिंकू शकतो. आता समोरच्या बाजूला हिट केलाय. फिल्डर त्या रिजन मध्ये आहेत. बॉल आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. अरविंद काय क्षेत्ररक्षण केलंय. चांगली फेकी आपण पाहतोय. या बॉलच्या पाठीमागे एक धाव येईल. यावेळेस आपण पाहतोय विलासच्या बॅट मधून आलाय बॉल. अगदी हवेमध्ये उभा राहिलाय. अप्रतिम झेल अरविंद. वा भाई वा काय कॅच पकडलाय. महत्वाच्या श्रेणी हा कॅच येतोय. विलासचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिला धक्का क्रमांक असेल पहिला. विलास डगआउट मध्ये माघारी. मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी फटका खेळला. हेलिकॉप्टर उडवलं होतं. मिनी हेलिकॉप्टर उडवलं. बॉल हवेमध्ये उभा राहिला. अरविंदनं हा झेल कंप्लीट केलाय. धावा लागताय धाव फलकावरती 19. गडी बाद होतोय 1. येणारे चेंडू शेष असतील 15. धावा बनवायच्या आहेत 19. अगदी आपण जर विलासच्या विकेटसाठी जर पाहिलं ना जाळं फेकलं होतं गोलंदाजानं. मासा अचूक अडकला. मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज मात्र तंबूत परतला. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस आपण पाहतोय फुलटा चेंडू होता. त्या रेजन मध्ये फिल्डर आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. राजेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार असेल. धावा पाहतोय आपण लागतंय धाव फलकावरती 23. गडी बाद होतोय 1. अगदी महत्वाच्या क्षणी आलेला चौकार आपण पाहतोय.
येणारे 14 चेंडू अजून शेष धावा बनवायचे 15. अजून ही मॅच आपण पाहतोय काठी की टक्कर मैदानाच्या आतमध्ये. सावध व्हा, अजूनही खेळ संपलेला नाही, कारण हार म्हणल्याशिवाय कोणी हरत नसतो. त्यामुळे अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये महत्वाची लढत. एका बाजूला कामशेत संघ तर दुसऱ्या बाजूला वडगाव संघ. यावेळेस अप्रतिम गती प्राप्त केलंय. बॉलला अगदी पाठीमागा खेचला आणि बॉल आपण पाहतोय की अगदी डॉट स्वरूपामध्ये गेलाय. अप्रतिम गोलंदाज अगदी प्रेमनं कमबॅक केला. अगदी प्रेमच्या षटकाचा जर विचार केला ना तर पहिला चेंडू डॉट येतोय, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते, तिसऱ्या चेंडूवरती विकेट येते, चौथ्या चेंडूवरती 4 धावा आणि 5वा चेंडू निर्धाव जातोय. अर्थात या षटकातील अखेरचा चेंडू, निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू. अगदी आपण पाहतोय क्रॉस बॅटने हिट केलाय, त्या रेंजमध्ये कोणताही फिल्डर नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, या बॉलच्या पाठीमागे धावा येतील. 4 षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागतंय धाव फलकावरती. 27 धावा लागतात धाव फलकावरती. येणारे 12 चेंडू शेष असतील, धावा बनवायचे 11. येणारे 12 चेंडू शेष धावा बनवायचे 11. अगदी महत्वाची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हार आणि जीत हा तर खेळाचा भाग असतो. हार आणि जीत हा तर खेळाचा भाग असतो, पण शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढणारा हाच खरा भाग असतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल रोहित, बॉलिंग मार्क वरती अरविंद पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी पंचांच्या हात जमिनीलगत समांतर होत आहेत. एक्स्ट्रा धाव येते, वाईडच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव येते. येणारे 12 चेंडू धाव बनवायचे 10. मित्रांनो, अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी नक्कीच ऑन असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये अरविंद अजून उभा आहे. शतक क्रमांक त्याचा असेल दुसरं, संघाचं 4थं शतक. यावेळेस अगदी पाहतोय आपण समोरच्या बाजूला हिट केलाय, पाठीमागा आकाश आहे. 1 बाउन्स फील्ड केला जातोय. या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आकाशला. अगदी आकाशचा विचार केला ना 30 यार्ड सर्कलवरती एक चांगला झेल त्याने सोडला होता आणि तो प्लेअर होता अर्थातच रोहित. महत्वाचा खेळाडू होता. अरविंद पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला हिट केलाय. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर अगदी मिस थ्रो केला जातोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावेचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. या 2 धावेनंतर स्कोर कार्ड पुढे सरकलं जाते. धाव लागते धाव फलकावरती 31. अर्थातच 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 1 विकेट लॉस. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. अगदी आपण जर पाहिलं ना, पहिला प्रयत्न असेल हा रिव्हर्स करण्याचा, कारण जर आपण वाऱ्याचा वेग जर पाहिला ना तर अगदी वारं त्या बाजूला ट्रॅव्हल करतंय. अगदी वारं पाहून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता राजेशनं, मात्र अरविंद ती चतुराई आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅट्समनला पाहिलं त्यानं, अगदी स्कोर कार्डचा विचार केला तर 31 धावा लागतात त्या फलकावरती. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस आपण अगदी पाहतोय फुलटा चेंडू होता, त्या रेषेमध्ये फिल्डर आहेत, मात्र 1 बाउन्स बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे. राजेच्या बॅटमधून हा महत्वाचा क्षण आलेला चौकार. अगदी मेन स्क्रीन वरती आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. समोर सोडलेला होता चेंडू, राजेशने स्टेप आउट केला आणि आपण पाहतो समोरच्या बाजूला 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी स्कोर कार्ड जर पाहिलं तर 35 धावा लागतात त्या फलकावरती. येणारे चेंडू शेष असतील 8. धावा बनवायचे 3. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. अगदी पंचांचा इशारा येतोय. फुलटा चेंडू, अर्थातच बिमर बॉल फेकलाय आणि बिमर बॉल फेकल्यानंतर अगदी 1 धाव पूर्ण कंप्लीट केली जाते. अर्थातच या बॉलच्या पाठीमागे धावा येत आहेत 2 आणि येणारा चेंडू नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. अगदी आपण पाहतोय या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्या. धाव लागतात धाव फलकावरती 37. अर्थातच फ्री हिटचा चेंडू, धाव फक्त बनवायची 1. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. हाई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे रोहितच्या बॅटमधून येतोय षटकार. अगदी रोहित
स्टाईलनं फटका खेळला, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आपण मेन स्क्रीन वरती पाहताय या 6 धावेनं आपण जर पाहिलं तर कामशेत संघाने हा मॅच जिंकलेले. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन आणि वडगाव संघाचं सुद्धा खूप खूप आभार असतील. मित्रांनो, आपल्यासाठी खूप महत्वाची नोटीस आहे. मुख्य आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था केली. आपण अगदी त्या जेवणासाठी जायचंय, जेवण करायचंय. आपले जे अन्नदाते आहेत, त्यांनी आपल्याला अन्नदान दिलं ना, त्यांचं आपण त्यांना नाराज नाही करायचं. आपण सर्वांनी जेवण करून जायचंय. यानंतर मॅच क्रमांक आपण 3 कडे जाणार आहोत. कामशेत संघाकडून जर आपण पाहिलं, विजेता संघ ठरलाय. अगदी मॅन ऑफ द मॅच येतोय. राजेश असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राजेशला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. राजेश, मान्यवर शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. राजेशला विनंती असेल मित्र, आपण काही करायचे, लगेच यायचं इकडं. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आपण पाहतो आताच्या मॅच मध्ये, अर्थातच मॅच क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो राजेश हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. माझ्या कॅमेरामॅनला विनंती असेल मित्रा, आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा घ्यायचा आहे. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. अर्थातच राजेश असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय कामशेत संघाचा